नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। अहिल्या देवी होलकर आदिवासी अनुदानित शाला के मुकेश मते द्वारा लगाए गए गंभीर आरोपों का खंडन करते हुए अहिल्या देवी होलकर आदिवासी अनुदानित शाला की सचिव मेघा मते ने सभी दस्तावेजों के साथ पत्रकार परिषद ली, जिसमें उन्होंने मुकेश मते द्वारा लगाए गए सभी आरोपों का खंडन किया। वह कहा कि जिस प्रकार से कॉलेज के कुक अतुल केचे व राजेंद्र ठाकुर को निलंबित किया गया है, वह भी मुकेश मते द्वारा निलंबित किया गया। मुकेश मते द्वारा दबाव डालकर मुझे भी कॉलेज में आने से मनाही की गई है। तो आइए आपको दिखाते हैं शाला की सचिव मेघा मते ने क्या कुछ कहा। मेघा श्रीकृष्ण मते, ग्रामोद्धार विद्याप्रसारक शिक्षण संस्था या अंतर्गत अहिल्यादेवी होळकर अनुदानित आदिवासी आश्रमशाळा उखळी या शाळेच्या आणि संस्थेच्या मी सचिव या पदावर कार्यरत आहे। आणि ही पत्रपरिषद घेण्याचं मुख्य कारण म्हणजे मुकेश मते, अमोल पंचबुधे आणि दामोदर हारगुडे यांच्यापासून आम्हाला नाहक त्रास होऊन राहिलेला। आम्हाला शाळेत जाण्यास मचाव करतो, पोलिसांना बोलवून गुंडागर्दी करण्याचा प्रयत्न करून आम्हाला मारझोड करण्याचा, गाडी अडवण्याचा आणि शिवीगाळ करण्याचा सारखा प्रयत्न करत असतो। त्याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये बरेचसे गुन्हे दाखल असून त्यांनी खूप सारा भ्रष्टाचार केलेला आहे। आम्ही त्यांना समझोता करण्यासाठी 35 लाख देऊनही अजूनही त्याच्यावर रिकव्हरी असूनही पंचबुधे त्याचे पगार नियमित काढतो। शाळेत तो एकही दिवस जात नसताना त्याच्या घरी मास्टर येऊन तो खोट्या सह्या करून त्याचे पगार निघत असते। जैलात असतानाही त्याचे पगार हे पंचबुधेंनी काढलेले आहे आणि पंचबुधेला विचारणा केली असता माझे कोण काय करते अशीही त्याची भाषा असते। तर त्याच्यामुळे आम्ही ह्या तिघांपासून त्रस्त होऊन आहोत आणि आम्हाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे। आणि आम्ही जी तक्रार करतो त्याचं काहीच होत नाही। पोलीस स्टेशनला तक्रारी केल्या, आदिवासी ऑफिसला केला, तर हा मुकेश मते सारखे पैसे देऊन अधिकाऱ्यांचे तोंड बांधत असतो। स्वर्गीय वेणुताई बहुउद्देशीय शिक्षण संस्था ही त्याच्या वाटणीला पूर्ण दिलेली आहे। त्यांनी ऑगस्ट 2023 मध्ये तो शाळेत गेला आणि तेव्हापासून शाळेवर कब्जा केला आणि आम्हाला शाळेत जाण्याचा मचाव करत असतो। तर त्याला विचारा तुम्ही कोणते डॉक्युमेंट्स आहे चॅरिटीची, त्यांना शेड्यूल 1 ची कॉपी मागा। आणि तो जर ग्रामोद्धार विद्याप्रसारकमध्ये सचिव आहे असं जर संबोधित आहे तर त्यांनी स्वतः शेड्यूल 1 ची कॉपी दाखवावं आणि काय आहे ते पूर्ण शहानिशा करावी। जन्मतारीख खोटी दाखवून त्यांनी कनिष्ठ या पदावर नोकरी मिळवलेली आहे। त्याच्यावर 16,52,919 रुपयाची रिकव्हरी निघत आहे। तरीही पंचबुधे हा त्याचे पगार काढत आहे। जेलात असतानाचे कोणताही ठराव नसताना आणि आता परत त्याला कोणाच्या काही संस्थेची आमची मंजुरी न घेता त्याला शाळेत जॉईन केलेले आहे। त्यांनी 2दा मुकेश मतेंनी 2-3दा राजीनामे दिलेले आहे। त्याचे राजीनामेही मंजूर केलेले आहे संस्थेने, तरी पण त्याला हा पंचबुधे हा शाळेत बोलवत असतो। संस्थाची सचिव आहे, तर ह्या मुखद्दापर गैरकानूनी म्हणजे कार्य करत आहे। मुखद्दापरवर केल्याचं जे मते आहे त्यांच्यावर काही कारवाई करण्यासाठी हो, कार्यवाही करायसाठी आम्ही पंचबुधेची फाईल पाठवलेली आहे, मुकेश मतेची पाठवलेली होती, पण आयुक्तकडून कोणतेही आम्हाला प्रतिसाद मिळालेला नाही। 12वी। मी एकही रुपया संस्थेतला खाल्लेला नाही आणि मी एकही रुपयाची अफरातफर केलेली नाही आणि त्या पैशाचं रेग्युलर ऑडिट झालेलं आहे। आणि माझ्याकडे सगळे प्रूफ आहे ऑडिट झाल्याचे आणि माझ्या अकाउंटचे जे आहे डिटेल्स, ज्या संस्थेच्या अकाउंटमध्ये पैसे येते ते सगळे डिटेल्स मी तुम्हाला द्यायला तयार आहे।
मी एकही रुपया खाल्लेला नाही आणि कोणी काढलेले आहे ते पैसे आणि ऑडिट झालेलं आहे त्याचं, ते विद्यार्थ्याचे पैसे होते आणि विद्यार्थ्यासाठीच खर्च करण्यात आले. शेवटची मागणी हेच आहे की मुकेश मते, अमोल पंचबुधे आणि हारगुडे यांना नाहक त्रास देतात आम्हाला, तर आम्हाला संस्थेत जाऊ द्यायला पाहिजे. शेड्यूल 1 प्रमाणे आम्हाला प्रोटेक्शन द्यावं आणि आम्हाला जो आमच्यावर अन्याय होत आहे तो अन्याय कुठेतरी थांबवायला पाहिजे, नाही तर आमच्या जीवितास धोका आहे त्याच्यापासून आहे. आणि माझा घोळ काय आहे ते स्पष्ट अजूनही झालेलं नाही. काय घोळ केला किंवा कोणते पैसे खाल्ले, तर फक्त सांगत आहे की एवढे पैसे खाल्ले, तर प्रूफ दाखवायला पाहिजे ना त्यांनी. मी कोणाचीही सही केलेली नाही. मुकेश मतेच सगळ्यांच्या सह्या मारते आणि माझ्याजवळ कोणतेही चेक नव्हते. मी ते पैसे काढले पण नाही. ऑडिटमध्ये आलेले आहे ते पैसे आणि त्या पैशाचा व्यवहार हा विद्यार्थ्यांच्या, आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठीच आलेला आहे. मी तो पैसा एकही रुपया खाल्लेला नाही. माझ्याकडे सगळे प्रूफ आहे. मुकेश मते आणि हेडमास्टर तुमचे जे आहे त्यांचे विरुद्ध यांना निलंबित करा म्हणून अपर आयुक्त किंवा प्रकल्प अधिकारीला मागणी करणार आहे. मागणी केलेली आहे. आम्ही पत्र दिलं की काय होते तिथे, तर हे काही माहिती नाही, पण त्याच्यावर काही अजून कारवाई झालेली नाही. मला असं वाटतं की प्रकल्प अधिकारी आणि अपर आयुक्त जे आहे ते या प्रकरणाला कुठं दाबण्याचा प्रयत्न करत आहे. ते म्हणतात की त्यांनी सरळ सांगायला पाहिजे की कोणती बॉडी आहे मॅनेजमेंटची. आम्ही एवढं दाखवल्यानंतरही ते म्हणते की मुकेश मतेची आहे असं लिहून दिलेलं आहे म्हणते त्यांच्याकडे. तर त्यांनी ज्या सुनावण्या घेते त्या सुनावण्या आमचं समाधान कुठेच होत नाही आणि जबरदस्तीनं तो मुकेश मतेला घुसू देते कोणत्याही बॉडीत नसताना. नारायण मते हे अध्यक्ष जुन्या बॉडीमध्ये होते, आता आहे नाही. नारायण मते कधी दिसतच नाही. हो, मी सचिव आहे. माझे वडील अध्यक्ष आहे. सहसचिव ईश्वर मते आहे, कुंदन मते, गौरव हिंगवे, पंचफुला गराड आणि गौरव हिंगवे. नाही, कोणत्याच पदावर नाही, कोणत्याच पदावर कार्यरत नाही. तो फक्त गुंडागर्दी दाखवून शिक्षकांना मारणे, विद्यार्थ्यांना मारणे, नाहक त्रास देणे आणि ही संस्था बळकवण्याचा तो प्रयत्न करत आहे. त्याच्यामुळे आम्ही त्रासून गेलेलो. त्याच्यापैकी आम्हाला कुठेच प्रोटेक्शन मिळत नाही, तर ते प्रोटेक्शन ह्या गुंडागर्दी सहीचे आमच्याकडे पुरावे पण आहे. त्यांनी कारंजामध्ये राऊत म्हणून तहसीलदार होते, नायब तहसीलदार, त्यांच्यामध्ये संगमत करून त्यांनी 100 रुपये 500 रुपये स्टॅम्पवर पूर्ण प्रॉपर्टी 8 एकर आपल्या नावावर करून घेतली त्यांनी.